म्हणजेच वजन, त्यालाच आपण भार देखील म्हणतो. ओझं कशाचं असू शकतं? ओझं कशाचंही असू शकतं. ओझं एखाद्या जड पदार्थाचं असू शकतं, ओझं एखाद्या मनातल्या विचाराचं असू शकतं, ओझं अपेक्षाचं असू शकतं, ओझं जबाबदाऱ्याचं असू शकतं आणि ओझं नकारात्मक विचाराचं देखील असू शकतं. तर हे ओझं कमी करता येतंय का? हे जाणून घेण्यासाठी आज आपण पाहणार आहोत ताणतणाव आयुष्याचा भाग आहे, आयुष्य नाही या सिरीजचा आपला चौथा भाग. आजच्या भागात आपण पाहणार आहोत ओझं कशाचं असतं, विचारांचं ओझं असतं का, नकारात्मक विचारांचं ओझं असतं का, ताणतणावाचं असतं का, अपेक्षाचं असतं का, ओझं जबाबदारीचं असतं का, आणि या सगळ्यामधून जो मानसिक त्रास होतो त्याचं देखील ओझं आपल्याला वाटायला लागतं का, आणि जर लागत असेल, जर ओझं असेल तर ते ओझं कमी प्रमाणात करता येईल का, किंवा त्या ओझ्याला आपल्याला कमी करता येईल का, किंवा ते ओझं आपल्याला थांबवता येईल का. नमस्कार, मी पूनम लाहोटी. ताणतणाव आयुष्याचा भाग आहे, आयुष्य नाही या सिरीज मध्ये तुमचं स्वागत करते. मग ही गोष्टींचा आपल्याला स्वीकार करावाच लागतो. ज्या गोष्टी वास्तविक आहेत त्या घडतच आहेत आणि घडणारच आहे, आणि त्याचा आपल्याला स्वीकार करल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसतो. परंतु कधी कधी काय होतं, त्या वास्तविक गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाहीत, त्या गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडलेल्या असतात आणि त्यामुळे आपल्याला त्याचं वाईट वाटतं किंवा त्याचा परिणाम आपल्या विचारांवर होतो. त्यावेळी आपल्या मनात असंख्य असे नकारात्मक विचार यायला लागतात, त्यावेळी आपल्याला नैराश्य येते, त्यावेळी आपल्याला दुःख होतं आणि त्यावेळी मात्र आपण विचार करायला लागतो आणि त्या विचारांचं देखील आपल्याला ओझं वाटायला लागतं, आपल्याला सगळं काही नकोसं वाटायला लागतं. यालाच आपण काय म्हणूयात, यालाच आपण वास्तविक स्वरूपाचं ओझं म्हणूयात. वास्तविक स्वरूपाचं ओझं म्हणजे नेमकं काय? कधी कधी आपण एखादं काम समजा हातात घेतलं आणि ते काम आपल्याला पूर्ण करायचं आहे, ते काम आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घवघवीत जर यश मिळवायचं आहे, त्यासाठी आपण काय करणार? त्यासाठी आपण त्या कामासाठी पूर्ण मेहनत करणार, त्यासाठी आपण पूर्ण वेळ देणार. परंतु दुर्दैवाने जर ते काम झालं नाही तर मग काय होणार? मग त्या कामामध्ये जर अपयश आलं तर त्यावेळी सुरुवात होणार, कशाला होणार? विचारांना. आणि ते विचार काय असणार? त्यावेळीच वाटणार आहे का आपल्याला चांगलं झालं काम, पूर्ण नाही झालं? नाही. त्यावेळी आपल्याला काय वाटणार आहे? त्यावेळी आपल्याला दुःख वाटणार आहे, आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येणार आहे. नकारात्मक म्हणजे कसे विचार येणार की मी ह्या कामाला खूप मेहनत घेतली होती परंतु मला हे काम जमलं नाही. कदाचित त्यावेळी आपल्याला समाज, लोक आणि बाकी कोण काय म्हणून असं सुद्धा मनात येईल. लोक काय म्हणतील, लोक हसतील का, माझ्या सोबतचे माझे कर्मचारी आहेत, माझे मित्र आहेत, माझ्यासोबत काम करणारे आहेत, त्यांना काय वाटेल की मी इथेच खचलो किंवा मी इथेच अपयशी झालो तर माझ्याबद्दल लोक काय विचार करतात. म्हणजे असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये येतात, असंख्य विचार आपल्या मनामध्ये येतात आणि ते विचार जणू आपल्या मनामध्ये एक प्रकारचं विचारांचं वादळ निर्माण करतात. म्हणजेच काय झालं, येथे आपल्या मनामध्ये वास्तविक स्वरूपाचं ओझं निर्माण झालं. आता ह्या ओझ्याला टाळता येईल का? नाही, कारण हे वास्तविक आहे, आपल्याला याचा स्वीकार करावाच लागणार आहे. मग याला कमी करता येईल का? हो, नक्कीच कमी करता येईल. आणि ते कोणत्या पद्धतीने? तुम्हाला काय वाटतं, कोणती पद्धत असायला हवी ओझं कमी करण्यासाठी? तुमच्या प्रतिक्रिया मला नक्कीच सांगा. आपण आपल्या पुढच्या भागात हेच ओझं कसं कमी करता येईल, किंवा हे ओझं घेण्याचं टाळता येईल का, किंवा ह्या ओझ्याला आणखी दुसरा कोणता पर्याय असेल, हे नक्कीच पाहूयात. धन्यवाद.